हॅलो स्टुडंट, जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या क्वेश्चनची आपण सुरुवात केली होती. लास्ट व्हिडिओमध्ये मी 1.4 पर्यंत सांगितलं होतं आपल्याला आणि या व्हिडिओमध्ये आपण 1.5 करूया. तर 1.5चा पहिला क्वेश्चन दिलेला आहे इथं 2,02,000 याला अंकात लिहिल्यास ते पुढीलपैकी कसे असेल. म्हणजे बघा आता आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत इथं. तर सर्वात आधी बघूया आपण की 2 लाख. तर 2 लाख या अंकामध्ये बघा 6 डिजिट असणार आहे. तर ज्या अंकामध्ये आपल्याला 6 डिजिट भेटेल ते असणार आहे आणि त्यानंतर 2,000 इथे बघा बी ऑप्शनमध्ये 6 डिजिट दिसतात आपल्याला, बट 2,02,000 नाही, 2,02,000 आहेत. तर इथे बघा 2,02,000 ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आन्सर आहे. जर स्टुडंटला काही कन्फ्युजन असल्यास एकक, दशक, शतक या चार्टमध्ये टाकून तुम्ही बघू शकता की 2,02,000 संख्या कशी लिहिण्यात येणार आहे. ठीक आहे, यामध्ये थोडं कन्फ्युजन असते काही मुलांना, ते थोडं क्लिअर करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन म्हटलेलं आहे की इथं काही डिजिट दिलेले आहे आणि या डिजिटमध्ये म्हटलेलं आहे की या संख्येतील 3च्या स्थानिक किमतीमधील फरक किती आहे. तर आधी बघा मी 3ची स्थानिक किंमत इथे लिहून घेते, पहिले डिजिट लिहून घेते मी. इथे आपलं 5, नेक्स्ट आहे 4, 3, 8, 2, 3. तर याच्यात म्हटलेलं आहे की 3ची स्थानिक किंमत. तर 3ची स्थानिक किंमत इथं आहे 3 नंतर इथे बघा किती अंक दिलेला आहे. 3 नंतर आहे आपले 3 अंक. ठीक आहे, तर 3,000 जेवढे अंक असतात ना तेवढे 0 घ्यायचे. तर 3 नंतर 3 अंक आहेत, तर 3 नंतर मी 3 शून्य घेतले. आणि नेक्स्ट आहे इथे 3ची स्थानिक किंमत किती आहे, तर फक्त 3. यामधील फरक काढायला आपल्याला म्हटलेलं आहे. तर फरक कसं काढतात, तर सिंपल वजाबाकी करून 3,000 मधून इथे आपल्याला 3 वजा करायचे आहे. इथं बघा शून्यमधून 3 जात नाही, शून्य कॅरी करणार, इथं 10 येणार आहे. इथे 9, 9 आणि 2 सिम्पली सबट्रॅक्शन. जर 0चं सबट्रॅक्शन येत नसेल मुलांना तर बघून घ्यायचं आपल्या बेसिकच्या व्हिडिओमध्ये. 10 मधून 3 गेले ते 7 आले, ॲज इट इज 9, 9 आणि 2 ते बघा 2,997. तर कोणत्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे आपल्याला 2,997. ऑप्शन नंबर ए मध्ये दिलेला आहे. ऑप्शन नंबर ए हा करेक्ट आन्सर आहे. थर्ड क्वेश्चनमध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की 4,7,5,6,9 या संख्येतील दशसहस्त्र म्हणजे 10,000 स्थानचा अंक कोणता आहे. इथं बघा 10,000 स्थानचा अंक बघण्यासाठी आपण 10,000व्या स्थानी जाऊ आणि त्यावरून आपल्याला अंक कळेल. इथं बघा एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. तर 10,000व्या स्थानी इथं आपल्याला 4 हा अंक दिसतो. 4 हा अंक ऑप्शन नंबर सी मध्ये आपल्याला दिलेला आहे. तर ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की इथं बघा 4,4,4,4 या संख्येतील दशक स्थानच्या व सहस्त्र स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती. इथं बघा हजारव्या स्थानामध्ये 4ची व्हॅल्यू इथे येणार आहे 4,000, कारण एकक, दशक, शतक, हजारव्या स्थानी 4ची व्हॅल्यू येणार आहे 4,000. आणि नेक्स्ट म्हटलेलं आहे की दशक स्थान. तर दशक स्थानमध्ये 4ची व्हॅल्यू एकक, दशक. ठीक आहे, तर 4 नंतर एक शून्य. दशक स्थानची 4ची व्हॅल्यू, तर दशक स्थानी इथं 4ची व्हॅल्यू राहणार बघा एकक, दशक 40. ठीक आहे, आणि याची म्हटलेली आहे आपल्याला बेरीज. यांच्यामधील फरक नाही म्हटलेला आहे, बेरीज म्हटले आहे. तर सिम्पली आपण ॲडिशन करून घेऊ. 0, 4 इथं 0 आणि इथं 4 ॲडिशन केली मी इथं. तर बघा 4,040 ही व्हॅल्यू आली. तर ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर बीला आपण टिक करून घेऊ. 5व्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे आपल्याला 56,84,321 या संख्येतील 8 आणि 3 या अंकाची स्थानिक किमतीमधील फरक कोणता आहे. तर पहिले 56,84,321 आपण लिहून घेऊ इथं डिजिटमध्ये. 56,84,321 इथे मी लिहिलं 56,84,321. तर याच्यामध्ये म्हटलेलं आहे की 8 आणि 3च्या स्थानिक किमतीमधील फरक कोणता. तर 8ची स्थानिक किंमत बघा इथे किती आहे, मी 8 लिहिते इथं. आणि 8 नंतर किती संख्या आहेत, 1, 2, 3, 4 म्हणजे 8 वर इथे 4 शून्य येणार आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर आहे 3, 3 नंतर किती संख्या आहेत, 2. ठीक आहे, तर 3 लिहिलं आणि 3 नंतर 2 शून्य येणार आहे, कारण 3 नंतर हे 2 अंक असणार आहे. ठीक आहे, तर यामधील म्हटलेलं आहे किमतीमधील फरक. जेव्हा आपल्याला फरक म्हटलेला असतो तेव्हा आपल्याला सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करावी लागते आणि बेरीज म्हटली तर बेरीज करायची. ठीक आहे, तर इथं मी फरक काढणार आहे वजाबाकी करून. 0 - 0 0, 0 येणार आहे. 0 - 3 होत नाही. 10 इथं 9 आणि 7. ठीक आहे, तर 10 - 3 7 झाले इथं. 10 मधून 3 गेले 7, 9 ॲज इट इज, 7 ॲज इट इज. 79700. तर 79700 कोणत्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे आपल्याला, ऑप्शन नंबर बी मध्ये. तर ऑप्शन नंबर बी हा आपला करेक्ट आन्सर आहे. 6व्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे की 18,759 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानिक मूल्य सर्वात अधिक आहे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे.
कोणत्याही अंकाचं स्थानिक मूल्य काढण्यासाठी जेवढा तो अंक लेफ्ट साईडला असणार आहे तेवढी ती संख्या मोठी असणार आहे. बघा इथं 9 जरी मोठी संख्या आहे पण ती एकक स्थानावर आहे. दशक स्थानावर 5 ची किंमत 50, शतक स्थानावर 700, 1000 आणि 10,000. इथं बघा 1 ची स्थानिक किंमत सर्वात जास्त इथं आहे, कारण 1 ची स्थानिक किंमत इथं बघा 10,000 या स्थानी आहे, म्हणून 1 ची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे. शेवटच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की 9, 8 आणि 0 या अंकाचा उपयोग करून जेव्हा अंकाचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल, म्हणजे आपण डबल रिपीटेडली अंक यूज करू शकत नाही, म्हणजे 9 वर 9, 8 वर 8 असे घेऊ शकत नाही. किती 3 अंकी संख्या तयार होऊ शकते? तर 9, 8, 0 मी इथं संख्या पहिले लिहून घेते आणि त्यानंतर मी डिजिट तयार करून बघेल. 9, 8 आणि 0. बघा आपण असं नाही घेऊ शकत इथं 9 वर 9 म्हणजे 99 नाही घेऊ शकत, 88 नाही घेऊ शकत. अंकाची पुनरावृत्ती करायची आपल्याला परमिशन नाहीये. तर संख्या मी तयार करून बघते. बघा इथं तर 980 ही एक संख्या तयार झाली, 890 ही एक संख्या तयार झाली, 809 ही एक संख्या तयार झाली आणि 908 ही एक संख्या तयार झाली. अशा 1, 2, 3, 4च संख्या आपण तयार करू शकलो, कारण यानंतर आता संख्या तयार होऊ शकणार नाही. आपण ऑलरेडी सगळ्या संख्या तयार केल्या आहेत आणि जर संख्या तयार करायची असल्यास आपल्याला अंक रिपीट करावे लागणार आहे, ज्याची परमिशन आपल्याला नाही आहे. तर मॅक्झिमम किती संख्या तयार झाल्या आपल्या? तर मॅक्झिमम 1, 2, 3, 4 संख्या तयार झाल्या. तर ऑप्शन नंबर ए हा करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर एला टिक करून घ्या. प्रॅक्टिस सेट 1.5 आज आपण कंप्लीट केलेला आहे. तर व्हिडिओ आणि एक्सप्लेनेशन आपल्याला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.